IPL 2026च्या रोमांचक प्रवासात काल वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडला, पण मुंबईच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. घरच्या मैदानात खेळताना मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने फलंदाजीचे प्रदर्शन केले. सलामीवीर फिल सॉल्टने अवघ्या 36 चेंडूत 78 धावा कुटल्या, ज्यात त्याने सलग 3 षटकार खेचले. किंग विराट कोहलीनेही 50 धावांचे योगदान देत आपले 65वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस कर्णधार रजत पाटीदारने 20 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केल्यामुळे आरसीबीने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 240 धावांचा डोंगर उभा केला. 241 धावांच्या अजस्र लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने फटकेबाजी केली. मधल्या फळीत कर्णधार हार्दिक पांड्या 40 धावा आणि सूर्यकुमार यादव 33 धावा यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. शेवटच्या काही षटकांत शेरफेन रदरफोर्डने 31 चेंडूत नाबाद 71 धावांची आक्रमक खेळी केली, पण तो मुंबईला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईचा डाव 222 धावांवर रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. मुंबईच्या गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह वगळता इतर सर्व गोलंदाज महागडे ठरले. मयांक मार्कंडे आणि ट्रेंट बोल्टवर आरसीबीच्या फलंदाजांनी हल्ला चढवला. दुसरीकडे आरसीबीच्या वतीने सुयश शर्माने 2 बळी घेत मुंबईला लगाम घातला. सलग तिसऱ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत 8व्या स्थानावर फेकली गेली आहे. आता 5 वेळच्या चॅम्पियन्सना स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी पुढील सामन्यात मोठी सुधारणा करावी लागेल.